भगवान परमात्म्यांना वंदन, देवकी पुत्र कृष्णाला वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आपण वाल्मिकी रामायणातील सुभाषिते हा आपला विषय आहे आणि तो विषय निवडण्याचं कारण की रामायणाची रचना अनेकांनी केलेली असली, व्यास रामायण आहे, अगस्त्य रामायण आहे, शेष रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, तरी आपल्या परिचयाचं सगळ्यांच्या म्हणजे वाल्मिकी रामायण आहे. आणि त्याचे जे 7 खंड आहेत, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड, ही सगळीच्या सगळी कांड अभ्यासण्यापेक्षा आपण त्यातल्या सुभाषितांचा अभ्यास करतो. कारण ती सुभाषितं त्यांच्या संभाषणातून झालेली आहेत आणि त्या सुभाषितातूनच त्या व्यक्तिरेखा प्रगट झालेली आहे. वाल्मिकींचं कौशल्य असं की त्या व्यक्तींचं जे स्वभाव विशेष आहे ते त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या सुभाषितांचं कळतात. सु म्हणजे चांगलं, भाषित म्हणजे बोललेलं. म्हणजे ते सुभाषित म्हणजे एखादं संदेश देणारं सूत्र असतं, म्हण असते, त्याच्यात तत्त्वज्ञान असतं. म्हणजे सुभाषितांची रचना करणं ही महाकवीची कसोटी मानली जाते आणि त्या कसोटीवर वाल्मिकी अगदी पुरेपूर उतरतात. म्हणून असं म्हटलं जातं की पृथिव्यां त्रीणी रत्नानी जलमंदम सुभाषितम मूढै पाषाण खंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. या पृथ्वीवर आपल्याला लागणाऱ्या, संपन्न करणाऱ्या 3 गोष्टी रत्न आहेत. काय तर जल, अन्न आणि सुभाषित. पण आपण मात्र ते काय खडे मिळतात खाणीत त्याला रत्नसंज्ञा देत असतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण या सुभाषितांचा जो अभ्यास करतोय त्याची निवड परांजपे नावाच्या एका अभ्यासकाने केलेली आहे. आणि मग वेगवेगळ्या माणसांचे जे संवाद आहेत, राम कैकेयी संवाद, कौशल्य रामाचा संवाद, सुरुवात आपण कैकेयी आणि मंथरेच्या सुरुवातीपासून केलेली आहे. तिथपासून मग विभीषण, रावण, मंदोदरी सगळ्यांच्या आपण स्वभावावर प्रकाश टाकणाऱ्या सुभाषितांचा अभ्यास केला आहे. बालकांडातल्या सुभाषितांचा आपला अभ्यास करून झाला आहे. आणि आता आपण अयोध्याकांडाच्या अखेरीला येऊन पोचलेलो. नाराजके जनपदे यांनी सुरुवात होणारी आपण 3-4 सुभाषितं बघितलेत की जेव्हा वशिष्ठांना बाकीचे सगळे ऋषी समजावून सांगतात की तुम्ही लवकरात लवकर राजाची निवड करा. राजाला जर प्रमुख नसेल, राज्याला कोणी नेता नसेल तर राजाची अवस्था काय होते ते नाराजके जनपदे याच्यातनं त्यांनी अनेक श्लोकातनं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग जेव्हा भरत आणि राम यांची भेट होते, भरत भेट जी आपण इतिहासाच्या पुस्तकात नुसतं चित्र बघितलेलं असतं की दोघांचे ते हे बांधलेले आहेत डोक्यावर आणि त्या दोघांची भेट होते. पण त्या भेटीत रामाने भरताला किती बारकाईने उपदेश केलेला आहे तो आपण बघितला आहे, तुम्हाला आठवत असेल तर. आधी त्यांनी त्याची भरत भेटीत त्याच्या तब्येतीची चौकशी केलेली आहे की तो उदास दिसला, त्याला भरत खूप उदास दिसला कारण त्याला रामाला अजून दशरथांच्या मृत्यूची बातमी कळली नव्हती, पण ती भरताला माहीत होती. त्यामुळे तो भरत उदास दिसल्यावर मग त्याची तुझी तब्येत ठीक आहे ना, तू वेळेवर झोपतोच ना, वेळेवर उठतोच ना, तुला मध्ये जाग येत नाही ना, असे ते डॉक्टर आता पेशंटला प्रश्न विचारतात तसे सगळे प्रश्न रामाने त्याला विचारले. कारण त्याला भरताचं कुशल नाही आहे हे त्याला जाणवत होतं, समजत होतं. आणि मग त्यांनी त्याला राजकारणाचे त्याला सल्ले दिलेत की तू सगळ्यांशी मसलत करून म्हणजे सल्ला मसलत करून निर्णय घेतोस ना, किंवा तू जे ठरवतोस ते अंमलात आणण्यापूर्वीच सगळ्या राष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत नाहीत ना. म्हणजे युद्धासंबंधीचे जे काय आता निर्णय घेतले गेले ते कार्यवाहीत आणल्यानंतर लोकांना कळले पाहिजेत. आणि तसेच करण्याची दक्षता आता आपल्या राष्ट्रप्रमुखांनी घेतलेली होती, म्हणजे तसेच घ्यायला पाहिजे. म्हणजे गुप्त मंत्रणा जी असते ती कधीही षटकर्णी होऊन द्यायची नसते. आणि ते पथ्य तू पाळतोच ना, किंवा राजकारणातले निपुण लोक जे आहेत त्यांनाच तू जवळ केलं आहेस ना. कारण अनेक मंदबुद्धीच्या माणसांच्या पेक्षा एखादा अगदी जो बुद्धिमान असतो असाच मंत्री तू निवडतोस ना, तुझ्या कार्याची आखणी नीट करतोस ना,
त्याची कार्यवाही नीट करतोच ना, तुझं मंत्रिमंडळ सल्लागार चाणाक्ष आणि हुशार आहेत ना, आणि तुझ्या भोवतीचे जे सगळे गुप्तहेर आहेत, वेगवेगळ्या खात्यावरचे लोक आहेत, त्यांची तुला नीट परीक्षा आहे ना. एवढंच काय, शत्रूच्याही गुप्तहेरांच्यावर तुझं लक्ष आहे ना. शत्रू प्रदेशात कोण कुठल्या जागेवर आहे याची पण तुला माहिती पाहिजे. म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या लोकांचा उपयोग करून घेणं ही पण राजनीतीच आहे, ती तू पाळतोस ना. दूध नसताना काय खबरदारी घ्यायची ते रामाने समजावून सांगितलेले आहे. ते दूध, आपल्या देशातले दूध शक्यतो परकीय नसावेत, हा सल्ला रामाने त्या काळी दिलेला आहे भरताला. शत्रू प्रदेशाची पण नेहमी पाहणी करत राहायला पाहिजे. आपल्या पक्षातले आणि शत्रू पक्षातले मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापती, द्वारपाल, म्हणजे लहान मोठ्या प्रत्येक पदावरच्या माणसाची ओळख, त्याची वैशिष्ट्य राष्ट्रप्रमुखाला माहीत असली पाहिजेत. हा सगळा सल्ला तेव्हा रामाने असा सगळा उपदेश त्याला केलेला आहे. तू चारी वर्णांची नीट काळजी घेतोस ना. वैश्य हेच नेहमी राष्ट्राची आर्थिक प्रगती करत असतात, तेव्हा तू त्यांच्याकडे लक्ष देतोस ना. असे सगळे, आणि तुझे सगळे जे परिवार आहे, म्हणजे तुझा सगळा दास परिवार किंवा मंत्रीगण आहे, ते निर्भयपणे तुझ्या डोळ्याला डोळा देऊन बोलतात की नाही. तसे जर बोलत नसतील तर तिथे पाणी काहीतरी मुरत आहे, ते तुला काहीतरी फसवत आहेत, हे तुझ्या लक्षात येत आहे ना. असा परोपरीचा अर्थकारण त्याला शिकवलं की तुझे सगळे दुर्ग, धनधान्य, अस्त्र शस्त्र, धनुर्धर, सैन्य सगळं यांनी युक्त आहे ना, आणि मुख्य म्हणजे तुझी जमा अधिक आणि खर्च कमी आहे ना. हा सल्ला, हा अर्थकारणातला सल्ला सुद्धा रामाने तिथे भरताना दिलेला आहे. म्हणजे आपण जे गीतेत भगवंताने अर्जुनाला काय काय शिकवलं ते बघतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी इथे भरत आणि भरत भेटीत त्या रामाच्या तोंडी वाल्मिकींनी इतक्या सविस्तर घातलेले आहेत की ते वाचायला लागले की वाटतं हे वाल्मिकी रामायण आपल्याला काही माहीतच नव्हतं. फक्त त्यातल्या ठळक ठळक गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण रामाच्या तोंडात इतक्या बारकाईने सूचना घातलेल्या आहेत, हे आपल्याला फक्त अगदी बारकाईने रामायणाचा अभ्यास केला तरच कळतं. आणि मग तो चारी पुरुषार्थांना महत्त्व देतोच ना. फक्त काम आणि अर्थ यांना महत्त्व देत नाहीत ना. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आहेत, कारण धर्मो रक्षती रक्षिता, हे तुला माहिती आहे ना. तू धर्म या पुरुषार्थाची काळजी करतोच ना. आपलं जे इंडियन रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, म्हणजे रॉ, ही जी भारतातली संस्था आहे, त्याचा मोठं सुद्धा आज धर्मो रक्षती रक्षिता हाच आहे की जो इथे संदेश वाल्मिकींनी रामाच्या तोंडून भरताना दिलेला आहे. तुला जे मिळतं ते तू सगळ्यांना वाटून देऊन खातोस ना. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम असं तुझ्या राज्यात आहे ना. तू रघुकुळाच्या आचार्यांची पूजा करतोस ना, सत्कार करतोस ना, वेळेवर हवन करतोस ना. तू प्रजेला फार कठोर दंड करत नाहीस ना, किंवा प्रमाणापेक्षा जास्त तू कर वसूल करत नाहीस ना. एवढं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे राज्यात कुठच्याही तऱ्हेने अशांती माजू नये अशी सगळी खबरदारी रामाने घेतलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर भरताकडून श्रीरामांना दशरथाच्या निधनाची बातमी कळलेली आहे, जी आत्तापर्यंत माहीत नव्हती. मग जेव्हा सांगितले त्यांनी की मी त्यांना जलांजली दिलेली आहे, तिलांजली दिलेली आहे, आता तो त्यांना परत पिंडदान कर, तेव्हा तेही केलेलं आहे. नंतर सगळ्या राजमातांची आणि सीतेची भेट झालेली आहे. त्याच्यानंतर सीतेची ती अवस्था बघून कौशल्याला अतिशय वाईट वाटलेलं आहे. आणि मग आता भरत रामांची विनवणी करतोय की तुम्ही परत अयोध्येला चला. पूल एकदा मोडला की त्याच्यावरनं जसं कोणालाही चालता येत नाही, तसं तुम्ही नसाल तर तुमच्या वाचून इतरांना कुणालाही हे राज्य चालवता येणार नाही, असं त्यांनी खूप त्यांची विनंती केलेली आहे. आणि मग स्वतःच्या मरणाचा शोक, अजून दशरथाच्या मरणाचा शोक त्याच्या मनातून गेलेला नाही. तेव्हा रामाने त्यांना जसा जो कृष्णाने उपदेश केलाय की शरीर मर्त्य आहे, मरणम प्रकृती शरीराणाम, फळ पिकलं की त्याला गळून पडावंच लागतं, तसं जन्माला आलेल्या मनुष्याला मरण हे असावंच लागतं. अशोचानन्वशोच स्वप्रज्ञा वादावश्य भासते, हे जे नंतर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तेच आता रामाने इथे
भरताला सांगितलेलं आहे. आणि मग हे जीवन अनित्य आहे. घर सुद्धा जुनं झालं की पडतं. किती त्याला बळकट सामान वापरलेलं असलं, सिमेंट कॉन्क्रीटचं असलं, तरी सुद्धा ते घर सुद्धा पडतं. आणि मग जीव स्वतःच्या इच्छेने काहीच करू शकत नाही. काळानेच सगळ्यांचं विनाश कधी होणार ते ठरवलेलं असतं. म्हणून तो मृत्यूचा शोक करू नकोस दशरथांच्या, असं राम परत परत सांगतायत की नद्या एकदा निघाल्या की ती समुद्राकडेच जातात. तसं जीवन पुढे पुढे जात मृत्यूपर्यंतच जात असतं. ते परत उलटवून फिरवता येत नाही. आणि मग या जसं पाणी साठलेलं असतं आणि मग ग्रीष्म ऋतूत त्याच्यावर सूर्याचे किरण पडले की ते आटून जाणारच, ते पाणी संपणारच. तसं दिवसामागून रात्र, रात्र मागून दिवस असं जातं. म्हणून राम शेवटी भरताला म्हणतो की तू आता स्वतःची काळजी कर. पितेच्या मरणाविषयीचा शोक तू करू नको. आत्मानम अनुशोच. तू आता स्वतःविषयी तू विचार कर. दुसऱ्याविषयी म्हणजे मनुष्य कितीही चालणारा असला, बोलणारा असला, तरी तो कधीतरी धराशायी होणारच असतो, मृत्यू पावणारच असतो. आणि मृत्यू नेहमी माणसाच्या बरोबरच असतो. माणूस बसला की तो बसतो, माणूस चालायला लागला की तो चालतो. जिथे कुठे माणसाचा मृत्यू होणार असेल तिथे तो मृत्यू माणसाबरोबर कायम जात असतो. आणि मग रामाने त्या म्हातारपणाचं पण वर्णन करून भरताला सांगितलेलं आहे की कसं होतं की गात्रेषु वलया प्राप्ता, म्हणजे गात्रेषु सगळ्या अवयवांच्यावर वलया म्हणजे सुरकुत्या पडतात. श्वेताश्चेच शिरोरुहा, केस पांढरे होतात. जरया पुरुषो जीर्णो, म्हातारपणाने पुरुष अगदी हीन होऊन जातो. म्हणजे जे शारदा नाटकात वर्णन केले, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती, नन्ना करीते मान, तुरळक कोठे केस रुपेरी, डोईचे टक्कल छान. असं जे वर्णन आहे ते सगळं वर्णन आधीच रामाने भरताना करून टाकलेले की असं माणसाचं, प्रत्येक माणसाला त्याला त्या म्हातारपणाला तोडून द्यावंच वाटतं. म्हणजे सूर्योदय झाला की माणूस आनंदित होतो, पण त्याच वेळेला सूर्य अस्ताला जाणार याची काळजी त्याला नसते, पण तो सूर्य अस्ताला जाणारच असतो. आणि मग नंतर म्हणून त्यांनी म्हणजे या जीवनात आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ती योगायोगाने आलेली असतात. म्हणून तो जो प्रसिद्ध श्लोक आहे रामायणातला, यथा काष्टंच काष्टंच समवेता मार्णवे समेत तू वेद ते याताम कालमासाद्य कंचन. म्हणजे भार्या काय, पुत्र काय, जातीतले लोक काय, ते सगळे सोडून जाणार असतात. म्हणजे दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा. म्हणजे हे जे एकमेकांची माणसांची भेट होणार असते ती सगळी क्षणभरासाठी असते, काही काळासाठी असते. इथपर्यंतचे आपण सुभाषिता बघितली होती. आणि मग तो राम पुढे सांगतोय, नात्र कश्चित यथा भावम प्राणी समजी वर्तते तेन तस्मिन् सामर्थ्यम प्रेतस्यास्त अनुशोचता. म्हणजे हा जन्ममरणाचा जो कायदा आहे त्याचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. दुसऱ्याच्या मृत्यूबद्दल तुम्ही शोक करत असताना तुमच्या स्वतःच्या अंगात तरी आपला मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य असतं का? नसतं. म्हणजे आपले पूर्वज, आपले पितामह हे ज्या मार्गाने गेले त्या मृत्यूच्या मार्गानेच जाणं अपरिहार्य असतं. नदीचा प्रवाह आपल्याला कधी मागे फिरवता येत नाही. म्हणजे समर्थाने पण तेच सांगताय, मरे एक त्याचा दुजा शोकोपाय अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे आज माझा शेजारी गेला म्हणता म्हणता तुमचं मृत्यू कधी येणार हे तुम्हाला माहीत नसतं. आणि मग राम सांगतायत भरताना की आपल्या पिताजींनी त्यांची सगळी कर्तव्य यथायोग्यपणाने पार पाडलेली आहे. प्रजाजनांचं भरण पोषण केलंय, पालन केलंय, यज्ञ करून यज्ञपुरुषाची आराधना केली आहे. आणि म्हणून आता ते स्वर्गवासी झाल्यानंतर तू त्यांच्या निधनाचा शोक करू नको. तू पण धीरवान आहे, प्रज्ञावान आहे, तू असा शोक आणि तुझं ते रडणं आता सगळे थांबव. आणि आता आपण दोघंही आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन करूया. पित्याच्या आज्ञेचं म्हणजे राजन्मय पुरतो लोके प्रत्यक्ष असा श्रुतीकृत. त्यांनी ते आपल्या दोघांना ते आदेश दिलेले आहेत, मी वनात आलोय तेव्हा तू आता राज्य कर. म्हणजे आपण दोघेही पित्याच्या आज्ञेचं पालन करूया. म्हणजेच आपल्या गैगदिमांनी सांगितलंय, नको आसू ढाळू आता तूच लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा रंगमी वनिता.
ते ठरलेलंच आहे, ते विधिलिखित आहे. आणि म्हणून आपल्या पित्याने ते सांगितलेले आहे. म्हणून पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. परत सांगितलंय, मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा. तो मुकुटच घातला पाहिजे, हा तापसाचा वेश तू धारण करू नको. आणि संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येत नाही रे सत्य त्रिवार. तू किती आग्रह केला तरी 14 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मी अयोध्येत येणार नाही. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा आणि मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा. आता तुझं काम काय आहे तर अयोध्यापुरीचा मान वाढवणं, प्रतिष्ठा वाढवणं, त्याचं रक्षण करणं. अयोध्या या शब्दाचा अर्थच काय आहे की ज्या नगरीबरोबर कोणी युद्ध करू शकत नाही, जिला कोणी हरवू शकत नाही, ते नाव आता सार्थ करणं तुझ्या हातात आहे. की अयोध्या ही अयोध्याच राहिली पाहिजे याची काळजी तू घे. आणि पिताजींनी आता भरत म्हणतोय, परत भरताचं काही संपत नाहीये रामाची समजूत घालणं. पण भरत म्हणतोय पितृही समतिक्रांतम पुत्रो या साधू मन्यते तदपत्यम मतम लोके विपरीत मतोन्यता. की आपल्या पिताजींनीच धर्माचं उल्लंघन केलंय असं परत भरताचा युक्तिवाद सुरू आहे. पिताजी काम क्रोध मोह यांच्या आधारे गेले आणि त्यांनी धर्माचं उल्लंघन केलंय. ते आपण बदलायला हवं, त्याच्यात आपण सुधारणा करायला पाहिजे, कारण त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. वडिलांनी जर काही चुका केल्या तर त्याच्यात दुरुस्ती करणं हे मुलांचं काम असतं. आणि तोच या जगात उत्तम संतान म्हणून ओळखलं जातं. म्हणून आपण तू पित्याने जे अनुचित कर्म केलंय त्याचं तू समर्थन करू नको. पिताजींनी जे काही केलंय ते धर्माच्या बाहेरच होतं. भरत न घाबरता बोलतोय मोठ्या भावाच्या पुढे की वडिलांनी जे केलं ते सगळं धर्माच्या बाहेरचं होतं. म्हणून मी तुला विनंती करतोय की तू चल. म्हणजे कुठे वनवास, तुझा शास्त्रधर्म आहे, तुझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी तू चल. आणि मग तो त्याला आश्रम व्यवस्थेची जाणीव करून देतोय भरत रामाना. चातुर्वर्णानाम आश्रयानाम गार्हस्थम श्रेष्ठमुत्तमम आहू धर्मज्ञ धर्मज्ञात कथम त्यक्तुमिच्छति. आपल्याला जे 4 आश्रम आहेत आपल्या हिंदू धर्माने घालून दिलेले, त्याच्यात गृहस्थाश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मग तो जो धर्मज्ञ सांगतात सगळे, तो गृहस्थाश्रम श्रेष्ठ असा ग्रंथाश्रम तू कसा काय टाळू शकतोस, कसा काय तो त्यागू शकतोस. म्हणजे धर्माचे ज्ञाते पुरुष 4ही धर्मात 4ही आश्रमात आपल्याला माहिती आहे, आधी ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. म्हणजे 25 ते 50 वर्ष आयुष्याची हा जो गृहस्थाश्रम असतो त्याचा परित्याग तू त्याच वयोगटातला आहे आणि तू त्याचा परित्याग कसा करतोस. भरत पुढे म्हणतोय मी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, ज्ञानाने लहान आहे, तर मी राज्याचं पालन कसं करणार. तर याचं पालन करण्यासाठी तरी तुम्ही अयोध्येला चला, तुमचा गृहस्थ धर्म निभावण्यासाठी तरी तुम्ही करा. आणि त्याच्याशिवाय तुम्ही देव ऋषी आणि पितर यांचं ऋण फेडू शकणार. तर व्यासाने सुद्धा म्हटलंय त्यागा गृहस्थाश्रमो धर्मो नास्ती नास्ती पुनः पुन्हा. म्हणजे गृहस्थाश्रमाचा त्याग करणे हा धर्म नाही, हा अजिबात धर्म नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की गृहस्थाश्रमाचा त्याग करायचा नाही. म्हणजे प्राचीन आपल्या हिंदू व्यवस्थेत जे समाज व्यवस्था आहे तेव्हा आयुष्याचा दुसरा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम आहे. मग त्याच्यात काय काय येतं, लग्न करणं, कुटुंबात राहणं, समाज व्यवस्था पुढे नेणं, आपलं कुटुंब आणि समाजाला सांभाळणं, पितृऋण फेडणं, अर्थग्रहण करणं, म्हणजे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी. आणि मग जे बाकीच्या 3 आश्रमातले जे लोक आहेत, ब्रह्मचारी आश्रमातले, वानप्रस्थ आश्रमातले आणि संन्यासी, यांचं पालन पोषण करणं हे गृहस्थाश्रमात असलेल्यांचं कर्तव्य असतं. हे शिकायला जे मुले शिक्षणाच्या वयोगटातले त्यांना मदत करणं, कोण संन्यासी येईल त्यांना मदत करणं, म्हणजे या 3ही आश्रमातल्या लोकांना मदत करणारा असा हा गृहस्थाश्रम आहे. आणि म्हणून तो सर्वात श्रेष्ठ आहे, कारण सगळ्या बाकीच्या 3ही आश्रम या गृहस्थाश्रमावरच अवलंबून आहेत. म्हणून ती कर्तव्य पार पाडण्याकरता तू अयोध्येला चल. कुटुंब आणि घराची व्यवस्थापन कर, पत्नी आणि मुलांची काळजी घेणं, सामाजिक कर्तव्य आणि नियम पाळणं आणि समाजाला मदत करणं हे गृहस्थाश्रमाचं कर्तव्य आहे.
म्हणजे गृहस्थाश्रमाबद्दल धन्यो गृहस्थाश्रमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सानंदम सदनम सुताश्च सुखिया कांतः प्रिय भाषणी तन्मित्रम सदनम स्वयोरती शाज्ञो परो सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न गृहे साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमात. म्हणजे गृहस्थाश्रमात तुम्ही स्वतः पण थोडक्यात एन्जॉय करा असं सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रम करा म्हणजे तुम्ही काही मजा करू नका असं नाही. आनंदी राहा. साधनम सदनम हे तुमचं घर तुम्ही आनंदी ठेवा. स्वतःच तुम्ही सुधिया म्हणजे तुमची मुलं हुशार असू देत. ती मुलं हुशार होण्याकरता प्रयत्न करा. कांता प्रिय भाषणी अशी पत्नी तुम्हाला लाभू दे. सन्मित्रम सधनम चांगले सधन असलेले सन्मित्र तुम्हाला लाभू दे. स्वयंशिरती आपल्याच पत्नीवर प्रेम करणं हेही गृहस्थाश्रमातलं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि सेवक सुद्धा पाहिजे आज्ञापराहा आज्ञा पाळणारे असे सेवक मिळणं हे सुद्धा गृहस्थाश्रमाचं लक्षण आहे. त्याचबरोबर आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम तुम्ही आल्या गेल्याचं आतिथ्य करायचं. रोज शंकराची पूजा करायची. इतकंच काय त्यांनी सांगितलंय. मिष्टान्न पानम गृहे म्हणजे घरी तुम्ही छान चांगलं चांगलं खात जा. तेही तुमच्या गृहस्थाश्रमाचं यशस्वी गृहस्थाश्रमाचं लक्षण आहे. आणि त्याचबरोबर साधव हो संगम उपासते तदतम नेहमी सज्जनांच्या सहवासात राहा. आणि असं जर सगळं असेल तरच तो गृहस्थाश्रम अगदी धन्य असा होईल. आणि तो गृहस्थाश्रम तुम्ही धन्य करून घेण्यासाठी अयोध्येला चला असं परत भरत सांगतोय. पण ते सगळेजण परत याचना करत असले श्रीरामांच्याकडे अयोध्येला परत असल्याची, तरी भरतांनी खूप समजावणी केली. तरी भरत मात्र आपल्या पित्याची आज्ञा पाळायची या दृढ निश्चयात होते. अयोध्येला जाण्याचा विचार सुद्धा त्यांनी केला नाही. तदभूतम स्थैर्यमवेक्ष राघवे समम जनो हर्षमवाप्य दुःखिता. म्हणजे आता इथे विरोधाभास अलंकार वापरलाय वाल्मिकीने. ते म्हणतात की ती रामचंद्रांची ती अद्भुत दृढता की मी येणार नाही काही झालं तरी, ते पाहून सर्व लोकांना आनंद पण झाला की कसा दृढनिश्चयी यात आपला राम. आणि त्याच वेळेला ते अयोध्येला येत नाही म्हणून दुःखही झालं. म्हणजे प्रतिज्ञा पालन करण्याची दृढता बघून एकीकडे आनंद आणि प्रतिज्ञा पालनासाठी राम येणार नाही याचं दुःख, असे दोन्ही भाव त्यावेळेला तिथे जमलेल्या लोकांच्या मनात होते. हे विरोधाभास अलंकारांनी त्यांनी सांगितलंय. आणि तरी सुद्धा ते सगळे परत श्रीरामांना अयोध्येला येण्याचा उपदेश करत राहिले. आणि मग परत श्रीराम भरताना परत मुलाची कर्तव्य समजावून सांगताय. पुन्नामो नरकात यस्मात पितरम त्रायते सुतः तस्मात पुत्र इति प्रोक्ता पितृन सा पाती सर्वता. पाती म्हणजे रक्षण करतो. जो पित्याचं कोण रक्षण करतो आणि कशापासून रक्षण करतो, तर पुत्र या शब्दाचा अर्थ काय, तर पुत नावाच्या नरकापासून जो रक्षण करतो. पुन नाम नरकात त्रायते स पुत्र. म्हणजे पू नावाच्या नरकापासून जो वडिलांना पितरांना रक्षण करतो आणि पित्याचा तो त्या नरकापासून पित्याचा उद्धार करतो, तो पुत्र असतो. म्हणून पित्याचं सर्व बाजूंनी रक्षण करणं हे कर्तव्य असतं. म्हणजे म्हणून कैकेयीच्या ऋणातून मुक्त व्हायला तू मला मदत कर असं श्रीराम सांगतायत भरताला. की कैकेयीचं जे ऋण होतं दशरथांच्यावर ते फेडण्याकरता तू मला हे कर. आणि मग ते सांगतात पुत्रेची व्याख्या कोणी केली. पुत्राईची व्याख्या गय नावाचा एक राजा होता. त्यांनी गय देशात यज्ञ केला. बुद्धिमान होता, यशस्वी होता. त्यांनी गय देशात जो यज्ञ केला तेव्हा त्यांनी आपल्या पितरांना त्या पू नावाच्या नरकापासून मुक्त केलेलं होतं. म्हणून प्रत्येक पुत्राने आपल्या हिंदू धर्मात असं सांगितलेलं आहे की एकदा तरी गयेची यात्रा करावी आणि तिथे श्राद्ध हवन करून आपले जे पितर नरकात कोणी गेले असतील तर त्यांचा उद्धार करावा. हे आता रामाने भरताला सांगितलेलं आहे की तू आता राजा झाल्यावर तू गयेला जा आणि परत तिथे जाऊन तू दशरथांचं श्राद्ध पक्ष कर. काही गया म्हणजे आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये गया नावाचं ते आहे. कोणी गेले असतील आपल्यापैकी गयेला, कोण गेले होतं श्राद्ध करून आले
त्यात गयेचं नाव आधी विष्णू नगरी होतं. विष्णू नगरी असं होतं आणि तिथे श्राद्ध पिंडदान आणि मग असं जे केलं की आपल्या पितरांना सगळ्यांना मोक्षधाम प्राप्त होतं. तसेच ते गया जे आहे ते बौद्ध धर्माचं सुद्धा पवित्र स्थळ मानलं जातं की बुद्धांना तिथे ज्ञानप्राप्ती झाली गयेला असं म्हणतात. हा गय हा त्रिपुरासुराचा मुलगा होता. तो एक असुर होता, पण त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि विष्णूकडून त्यांनी आशीर्वाद मिळवले आणि मग त्यांनी तिथे विष्णू मंदिर बांधलं. गया या शब्दाचा अर्थच आता आनंददायक असा आहे. म्हणून श्रीराम बोलताना सांगतायत की तू गयेला जा आणि तिथे वडिलांचं तू परत एकदा पिंडदान आणि सगळं श्राद्ध पक्ष कर. आणि त्याच्यानंतर श्रीराम जेव्हा परत आले 14 वर्षांनी आणि राज्यकारभार करायला गेले तेव्हा ते सुद्धा स्वतः गयेला जाऊन त्यांनी पिंडदान आणि श्राद्ध केलं होतं असा उल्लेख पुढे रामायणात. म्हणजे श्रीराम भरताला अयोध्येला जाण्यासाठी त्याची कर्तव्य समजून सांगतायत की तू कसं राज्याकडे लक्ष दे, गयेला जा. तेव्हा मग आता एक अचानक वळण त्या संभाषणाला लागलेलं आहे. तिथे जाबाली नावाचे एक ऋषी होते. ते संभाषण सगळं ऐकत होते राम आणि भरतांचं. आणि मग त्या जाबाली ऋषींनी आपली मतं मांडायला सुरुवात केली. ते जाबाली होते त्यांनी नास्तिकवाद शिकवायला सुरुवात केली. नास्तिकवाद किंवा भौतिकवाद त्यांनी सांगितला. तर ते म्हणाले की कुलीनम अकुलीनम वा वेरम पुरुषमानिनम चारित्रमेव वाक्याती शुचिम वा यदिवा शुचिम. म्हणजे त्यांनी इतकी नास्तिक मतं मांडले की पिंडदान आईवडिलांचं म्हणजे पिंडदान करून त्यांना मुक्ती देणं हे सगळे निरर्थक विचार आहेत, हे सगळे अशिक्षित माणसांचे विचार आहेत असं ते जाबाली ऋषी रामाला सांगतायत. या जगात कुणीही कुणाचं नसतं. माता पित्यांच्या वचनाचा विचार करण्याचं कारणच नाही काय हे त्या काळात ते सांगतायत. माता पित्यांच्या विचाराचं कारण नाही आणि तू आता केवळ धर्मनिष्ठ राहायचं म्हणून वनवासाचं दुःख कशाला सोडतोय? कशा करता तू वनवासाचं दुःख सोडणार आहे? कारण श्राद्धाने किंवा श्राद्धातल्या दानाने पितरांना स्वर्ग मिळतो या वचनांचा विचारच करण्याचं काही कारण नाही आहे. तू आता धर्माच्या नावाने वनवासाचं दुःख बघू नको. ते श्राद्धाचं दान दिलं की पितरांना मुक्ती मिळते ही केवळ समजूत आहे. हे जाबाली ऋषी सांगतायत. यात फक्त अन्नाचा नाश होत असतो. आता मरण पावलेला मनुष्य अन्न कसं खाईल हा प्रश्न जाबालींनी तेव्हा विचारला. म्हणजे यज्ञ करा, तप करा, हे सांगणं काय आहे ते केवळ तुमची दान प्रवृत्ती वाढावी. प्रत्येक माणसाच्या काहीची दान प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून तुम्ही त्याच्यात काही परोक्ष किंवा पारलौकिक पुण्य इतरांना स्वर्ग या कल्पना त्या दानाशी जोडूच नका. म्हणजे जाबालींनी सांगितलेले हे विचार आजच्या पिढीचे विचार वाटतात आपल्याला. आज सुद्धा हळूहळू एकदा 12वा 13वा काय तर प्रबोधिनीच्या पद्धतीने केला की पुढचं सगळं करणं लोक पावलेलं आहे. वर्षश्राद्ध करत असतील तर करत असतील कोणी, पण नंतर कोणीही श्राद्ध पक्ष हिरण्य काय म्हणतात ते आताची पिढी कुणी करत नाही. आणि हे जाबालीने तेव्हा सांगितलेलं आहे रामाला की तू याचे विचारच करू नको. हे फक्त दान प्रवृत्ती वाढण्यासाठी आहे. ते काय मेलेल्या माणसाला काय ते अन्न मिळतं तेव्हा तू ते सगळं करण्याकरता म्हणून तिथे वनवासात राहण्याचं दुःख तू सोसत नको बसू. तू आपला राज्यकारभार कर. आणि मग जाबालींनी असं सांगितल्यावर ते सगळे नास्तिक मतं होती, अवैदिक मतं होती, हिंदू धर्माला मान्य नसलेली मतं जाबालींनी मांडली होती. म्हणून त्यांचं खंडन करणं हे रामाला आपलं कर्तव्य वाटलं आणि ते त्या मतांचं खंडन करून आस्तिक मतांची स्थापना रामाने तेव्हा केलेली आहे. ते कुलीनम अकुलीनम वा वीरम पुरुषमानिनम चारित्रमेव वाक्यातील तुमच्या चरित्रावरून कळतं, वागण्यावरून कळतं की तो पुरुष कुलीने का अकुलीने. आणि मग श्रीराम चांगले भरताला अयोध्येला जाण्यासाठी विनवत असतात तेव्हा त्याला ते जाबाली हा तुझ्या निरर्थक आहे, तू वनवास सहन करू नको, तू अयोध्येला जाऊन राज्याभिषेक करून घे. धर्माच्या नावाखाली दुःख भोगणारी माणसं तरी काय मृत्यूनंतर नष्टच होणार ना. आता तू धर्म करून वनवास सहन करशील त्याच्याबद्दल तुला काय मिळणार? मृत्यूच मिळणार आहे.
तेव्हा ह्या इतकं जी नास्तिक मतं मांडले त्याचं खंडन श्रीरामांनी केलं आणि आस्तिक मताची स्थापना केली की आपण ते श्रीराम म्हणाले जाबालींना की आपण जसं सांगता तसं करणं योग्य नाही, की जो माणूस वेद आणि धर्म यांच्या मर्यादांचा त्याग करतो ते योग्य नाही, तो पापच करत असतो. आपल्या धर्माच्या आज्ञा जो पाळत नाही, धर्म आणि वेद यांनी घालून दिलेले नियम जो पाळत नाही, तो पापच करत असतो. त्याला कधीही सन्मान आणि सत्यलोक प्राप्त होत नाही. तो उत्तम कुळात जन्मलेला असो, कुलीनम वा अकुलीनम वा, कसाही असला, तो वीर असला, कसाही असला, तरी तो स्वतःला तो तरुण तो कधीही पवित्र राहू शकत नाही. हे सगळं तुम्ही जी मतं सांगता हे सगळं वागणारा अनार्य असतो, तो आर्य नाही. आर्य धर्मात असं वागायला सांगितलेलं नाही. आर्य धर्म आहे तो आस्तिकांचा धर्म आहे. म्हणून जाबाली तुम्ही सांगताय की नास्तिक मतं ही सगळी अपवित्र आहे. आपला सगळा उपदेश हा अधर्माचा आहे, हा धर्माचा उपदेश नाही आहे की तू श्राद्धपक्ष करू नकोस, कशाला इथे मनात राहतोय, कशाला पित्याची आज्ञा पाळतोय. हे सगळे आपले विचार आहेत, ते अधर्माचे आहेत, विधीहीन आहे असं रामाने स्पष्टपणाने जाबालींना सांगितलंय. परत राम पुढे जाबालींच्या मतांचं खंडन करतोय. काम वृत्तोन्वयम लोका कृष्ण समपवर्तते यद्वृत्ता संती राजानम तद्वृत्ता संती प्रजा. म्हणजे यद्वृत्ता संती राजानम तद्वृत्ता संती प्रिया. जे संस्कृत सोपं आहे, जी राजाची वृत्ती असते तीच प्रजेची वृत्ती होते. त्यामुळे तुम्ही नास्तिक मता मला शिकवू नका. त्या मार्गाने जर मी गेलो तर मी स्वेच्छाचारी होईल आणि मग काय होईल, सर्व प्रजाजन पण स्वेच्छाचारी होतील. कारण आचरण जसं असतं तसंच आचरण प्रजा करत असते. सत्यपालन करणं हा राजाचा धर्म आहे. राजात जर सत्यस्वरूप नसेल तर लोकांच्या सत्याला काही प्रतिष्ठाच राहणार नाही, सत्याला काही किंमतच राहणार नाही. कारण जसं राजा वागतो तसंच प्रजा वागते. म्हणजे यद यद आचरती श्रेष्ठा तत्तत इतरे जना. समाजातले प्रतिष्ठित श्रेष्ठ माणसं जे वागतात ते बघूनच लोक वागत असतात. म्हणजे यथा राजा तथा प्रजा असं आपण मराठीत पण म्हणतो ना, जसा राजा वागतो तशी प्रजा वागते. आणि कृष्णाने पण अर्जुनाला तेच सांगितलंय, मम वर्तमान वर्तनते मनुष्या पार्थ सर्वशा. मी कसा वागतोय ते बघून लोक वागणार असतात. म्हणून जरी कृष्ण म्हणतो की मला काही काम कुठलंही कर्तव्य मला उरलेलं नाही, नमे पार्थ असते कर्तव्य कृषी लोकेशु किंचन. मला आता कुठलंही कर्तव्य राहिलेलं नाही. नान वाप्तम अवाप्तम्य वर्तएव च कर्मणी. मला मिळवण्यासारखंही काही राहिलेलं नाही, तरी मी कर्म करत राहणार. कारण मी जर कर्म करणं सोडून दिले तर बाकीची प्रजा तसंच वागेल. त्याच याने राम सांगतोय की आपण सांगितलेल्या म्हणजे नास्तिक मार्गाने मी जर गेलो तर मी स्वेच्छाचारी होईल आणि मग ही सर्व प्रजासुद्धा स्वेच्छाचारी होईल. पण जसं राजाचं आचरण असतं तसंच आचरण प्रजा करत असते. आणि मग यज्ञ दान तप हा सर्वांचा आधार सत्य आहे. सत्य धर्मावर आधारित अशा या गोष्टी आहेत आणि सर्वांनी सत्यपरायण असलंच पाहिजे. जे वेदात सांगितलंय ते केलंच पाहिजे. राम परत ठणकावून सांगतो जाबालींना की मी सत्य प्रतिज्ञा आहे आणि सत्याची प्रतिज्ञा घेऊनच मी पित्याच्या आज्ञेचं पालन करण्याचं व्रत घेतलेलं आहे. मी त्यांच्या आज्ञेचं पालन करणारच आहे. तुम्ही मला किती विपरीत गोष्टी शिकवल्या तरी मी सत्याचं पालन करणार आहे. आणि सत्यमेव जयते हाच एकमेव आपल्या भारताचा सुद्धा मंत्र आहे. तो मुंडकोपनिषदातून घेतलेला आहे. आणि 26 जानेवारी 50 जेव्हा आपलं प्रजासत्ताक राज्य सुरू झालं तेव्हा भारताचं ब्रीद वाक्य म्हणून सत्यमेव जयते या वाक्याचा स्वीकार केलेला आहे. तेच राम सांगतोय, सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्म सदा सुता सत्यमूलानि सर्वाणि सत्यात नास्ति परमपदम. सत्यापेक्षा कोणी मोठं नाही, सत्यात नास्ति परमपदम. ते जाबालींच्या नास्तिक मताचं परत खंडन करतोय की या जगात सत्य हीच धर्माची प्रतिष्ठा आहे. सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्मा सदा सुता. धर्म हा नेहमी सत्याच्या आधारानेच राहतो. तीच धर्माची पराकाष्ठा आहे.
सत्य हेच या जगातला विश्व आहे आणि नेहमी सत्याच्या आधारावरच धर्म आणि समाज चालत असतो. सत्य हे सर्वांचं मूळ आहे आणि सत्याहून मोठं असं काही नाही. सत्यमेव जयते. आपल्याला ती एक गोष्ट माहीत होते. एकदा सत्य आणि असत्य दोघंजण प्रवासाला निघतात. वाटेत एक त्यांना विहीर लागते. तिथे ते स्नान करायचं ठरवतात. आपापले कपडे काठावर काढून ठेवतात आणि त्या विहिरीत जाऊन स्नान करतात. मग ते स्नान झाल्यावर ते असत्य आधी बाहेर येतं. ते सत्याचे कपडे घालतात तिथे ठेवलेले. मग सत्य बाहेर आल्यावर त्याला काय असत्याचे कपडे घालायला लागतात. त्यामुळे आपल्याला जे सत्य वाटतं ते असत्य असण्याची शक्यता जास्ती असते. म्हणून सत्य काय आणि असत्य काय याची फारच करता यावी. कारण बरेच वेळा ते असत्य सत्याचे कपडे घालून आपल्या पुढे आलेलं असतं. तसंच सुखदुःखांचंही असंच म्हणतात. सुखदुःख दोघेही असे आंघोळ करायला उतरले. दुःख आधी बाहेर आलं. सत्याचे आनंदाचे सुखाचे कपडे घालून चालायला लागले. त्यामुळे जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला सुख मिळालं तेव्हा ते खरं म्हणजे दुःख असतं. ते सुखाचे कपडे घालून आपल्याला भेटायला आलेलं असतं. तसंच सत्य आणि असत्याचं असतं. म्हणजे सत्यमेव जयतेला कोणी जोड दिलेली आहे. ना अनृतम, म्हणजे खोटं कधीही टिकत नाही. न अनृतम, फक्त सत्य हेच टिकत असतं. ते सत्य असत्य सत्याचे कपडे घालून आलेले कधीतरी लोकांना कळतं. त्यामुळे सत्यमेव जयते आणि तेच रामाने सांगितलंय. त्या सत्याचा आधार घेऊनच ते चालणार. आणि मग मी पाप कुठल्याही तऱ्हेचं करणार नाही. तर पाप कुठल्या कुठल्या मार्गाने केलं जातं. कायेनं, मनसा, वचसा. म्हणजे कायेन कुरुतं पापं मनसा संप्रदायेन अमृतं जिव्हाया त्रिविधं कर्म पातकं. पाप नेहमी 3 प्रकारांनी घडत असतं. हे श्रीराम जाबालींच्या नास्तिक मताचं खंडन करण्याकरता सांगतायत. मनुष्य शरीराने पाप करतो. शरीराने पाप करण्याच्या आधी त्यांनी ते मनात झालेलं. म्हणजे मनात पाप करण्याची चोड काही एकदम त्याचे हात तिजोरी फोडायला जात नाही. त्याच्या मनात आधी ती इच्छा उत्पन्न होते. म्हणजे आधी मनाने करतो. मग आपण असं करूया का असं तो वाचेनी म्हणतो स्वतःशी. आणि मग शरीराने पाप करतो. त्यामुळे पाप म्हणजे आधी मनसा, मग वचसा आणि मग शिरसा. म्हणजे जसं नमन सांगतात कायेन मनसा वाचा करावं, तसं पाप सुद्धा त्या 3 मार्गाने घडत असतं. म्हणून पाल ते प्रत्येक पाप काही मानसिक वाचिक अशा प्रकाराने प्रगट होत असतो. आणि मग म्हणून सत्य हाच एकमेव धर्म सर्व प्राण्यांसाठी हितकर आहे. आपण सांगताय तो धर्म अधर्मयुक्त आहे. तुम्हाला तो शास्त्रधर्म किती अगदी धर्मयुक्त वाटत असला की मी जाऊन राज्य करावं पित्याची आज्ञा सोडून, तरी तो नीच लोकांचा आहे. धर्माच्या विरुद्ध आचरण करणं लोभी माणसाचा आहे, पाप्याचरणी आहे. म्हणून तुम्ही सांगताय त्या मार्गाचा विचार मी कधीही करणार नाही. असा जाबालींच्या मताचा पूर्णपणे धिक्कार श्रीरामांनी केला. त्यांचा मार्ग वेदविरुद्ध असल्याचं स्पष्ट केलं. वेदविरुद्ध बुद्धी नेहमी दंडनीय असल्याचं स्पष्ट केलं. आणि मग हे जे मतं जी जाबालीने मांडलेली आहेत तशीच मतं मांडणारा एक भौतिकवादी किंवा ज्याला नास्तिक दर्शन म्हणतात असा एक मनुष्य होऊन गेला. कोण माहिती आहे भारताच्या कालखंडात? त्याचा काळ कुठचा, श्रीरामांच्या आधीचा होता का नंतरचा होता याच्याबद्दल विद्वानांच्यात एकवाक्यता नाही. पण त्याने काय सांगितलंय ते मात्र सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या माणसाचं नाव आहे चार्वाक. चार्वाकाने काय सांगितलंय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम कुबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. हे चार्वाकाचं मत आहे. तेच जाबालीने मांडलेले. एकदा देह भस्मीभूत झाला की परत काय होणार आहे काय माहिती. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम कुबेत. तुझ्या कर्ज काढून मजा करा, चोऱ्या करा, कसंही वागा, असं चार्वाकाचं मत होतं. त्याला लोकायत मत असं म्हणतात. आणि ते पूर्णपणे अवैदिक मत आहे. किंवा तथागत बौद्धांची मतं किंवा जैनांची मतं आणि चार्वाकाची मतं ही सगळीच अवैदिक आहेत. ही सगळीच अवैदिक आहेत. नाही ते वेद मानत नाहीत, ते धर्म मानत नाहीत, मोक्ष मानत नाहीत, या संकल्पनाच त्यांना मान्य नाही आहेत.
आणि ती मतं तुम्ही मला सांगू नका असं जाबालींच्या मताचं खंडन त्यांचा आधी श्रीरामांनी धिक्कार केलेला आहे. आणि जाबालींनी सांगितलं, वसिष्ठांनी चांगल्या प्रकारांनी समजावून सांगितलं की यन माता पितर वृत्त तनये कुरुता सदा नुसुप्रतिकरम तत्तू मात्रा पितराचे यत्तिकम. म्हणजे माता आणि पिता जे आपल्या पुत्रासाठी वर्तन करतात त्याचं आपण पालन करणं, त्याच्यासाठी त्यांचं ऋणी असणं. म्हणजे माता पिता काय काय करतात, आपल्या आपल्या आर्थिक कुवतीनुसार मुलांना चांगलं अन्न पदार्थ देतात, चांगली शय्या देतात, गोड शब्द बोलतात, पालनपोषण करतात. हे जे मात्या पित्यांनी उपकार केलेले असतात ते सहजपणाने फिटू शकत नाही, ते कधीच फिटत नाही. आणि म्हणून दशरथ महाराजांनी मला जी आज्ञा दिली ती मी पाळणारच आहे. माझ्यासाठी मिथ्या ती कधीच नव्हते. आता चिमला असं म्हणतील का, माझ्या वडिलांनी मला खायला घातलं, प्यायला घातलं, चांगले संस्कार, ते मी तुमचं कर्तव्यच होतं, ते तुम्हाला कोणी सांगितलं होतं असं त्याच्या पुढे ते म्हणतील. पण हे श्रीराम आहे आणि ते सांगतायत की जे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेले ते मी कधीही विसरणार नाही. आणि मग तरीसुद्धा ते श्रीरामांचा तो निर्धार पाहून नका बरं उदास झालेला आहे. पण त्याच वेळेला आता जाबाली म्हणताय की जाबालींचा धिक्कार जरी त्यांनी केलेला असला, लोकमताचा केलेला असला, आणि ते सांगतायत की तुमच्यासारख्या नास्तिकांशी विद्वान ब्राह्मणांनी कधी संबंधही ठेवू नये. ज्यांना जे वेद प्रमाण मानत नाहीत, अहिंसा मानत नाहीत, सत्य मानत नाहीत, दान परोपकार काहीच मानत नाहीत, त्या तुमच्यासारख्या नास्तिक लोकांशी आम्हाला संबंधही ठेवायचे नाही. आणि इतकं निक्षून सांगितल्यावर आता जाबालींनी स्पष्ट केलं ही मी मतं माझी नाही आहेत, मी ती केवळ तुझं मन बदलण्याकरता सांगत होतो, तुझं मन बदलण्याकरता मी ते सांगत होतो. आणि आता फक्त तू अयोध्येला परतून राज्य ग्रहण करावं आणि म्हणून त्यासाठी उद्युक्त करण्यासाठी मी तुला सांगत होतो. मग वसिष्ठांनी थोडी समजून घातली की तू ते जाबालींची मतं सोडून दे, पण तू राज्यरक्षणाकरता म्हणून तरी अयोध्येला ये. पण तरी श्रीरामांचा निर्धार पक्का होता. मग भरत उदास झाला आणि त्यांनी तिथेच धरून बसण्याचा विचार व्यक्त केला. तेव्हा सगळ्या ऋषींनी त्याची समजूत घातली. त्याची समजूत घातली तरी श्रीरामांचा निर्धार हा होता. ते म्हणतात लक्ष्मी चंद्रात अपययाद्वा हिमवाद्वा हिमम तेजे अतियात सागरो वेला न प्रतिज्ञा महम पितो. म्हणजे काही वेळ चंद्रापासून त्याची प्रभा अलगोळी. लक्ष्मी चंद्रात अपयया वा हिमवाद्वा हिमम तेजे, किंवा हिमालय पर्वतावरला हिम सोडून जाईल. अतियात सागरो वेला, समुद्र आपण सीमा उल्लंघून जाईल, पण मी पित्याची प्रतिज्ञा कधीही मोडणार नाही. म्हणजे सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होतील, पण मी पित्याची आज्ञा कधीही तोडणार नाही. म्हणून भरता कैकेयीचं वागणं तू मनावर घेऊ नकोस, तू तिच्याशी तुझा चांगलं वाग असा राम उपदेश करतायत. तू तिच्याशी वाग आणि मग अमात्य बुद्धिमान लोक मंत्री यांच्या सल्ल्यानुसार तू राज्यकारभार कर. तेव्हा खूप समजूत घातल्यावर तो भरत एकदा अयोध्येला जायला तयार झाला. पण तेव्हा त्यांनी श्रीरामांच्या पादुकांची मागणी केली की मी जातोय, पण तुम्हीच्या चरण ज्याच्यावर लागलेले त्या पादुका मला द्या, आणि त्या पादुकात सर्व अयोध्येच्या योगक्षेमाचा निर्वाह करतील असं मला वाटतंय. त्या पादुकांची मागणी तेव्हा भरतांनी केलेली आहे. म्हणून गदिमांनी म्हटलंय तात गेले माय गेली भरता आता पोरका मागणे हे एका आता आपुल्या द्या पादुका. त्या पादुका मी स्थापितो पादुकाया स्थापितो मी दशरथांच्या आसनी, याच देवी राज्यकर्त्या कौशलाच्या शासनी. या पादुका रूपी देवीच आता अयोध्येचं चालवेल. चरणचिन्हे पूजनी साधितो मी सार्थका. ही जी तुमची चरणचिन्हे आहेत ती माझ्यासारखी पूजनीय आहे. आणि राम नाही चरणचिन्हे राहुली आई मंदिरी. राम नसले तर नाही, पण त्यांची तुमची चरणचिन्ह तरी द्या. आणि मी काय करणार आहे तर नगरसीमा सोडून मी राहतो कुठेतरी. भरत अयोध्येत राजवाड्यात राहिलेले नाही आहेत, ते नंदीग्राममध्ये अयोध्येच्या बाहेर राहिलेले, आणि तेच ते आता सांगतायत
की राज्य चालवितो रामा, दुरुनी तुम्ही येईतो. मी दुरूनच राज्यकारभार चालवणार आहे तुम्ही येईपर्यंत. मोजितो संवत्सरे मी, 4 वाट तुमची पाहतो. मी एक एक दिवस तुमची वाट पाहीन आणि राज्यकारभार करीन. आणि मग भरताला त्यांनी पादुका दिल्या. भरत पादुका घेऊन निघाले. शत्रुघ्नासह ते अयोध्येला निघाले. वाटेत भरद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन ते त्यांना भेटले. आणि मग तिथे श्रीराम आता बाहेर पडले. इतके दिवस ते चित्रकूटावर होते. त्यांना अरण्यवासाची शिक्षा होती. त्यांना आणखीन अरण्यात आता जायचं होतं. अरण्यवास त्यांचा सुरू होणार होता. म्हणून ते श्रीराम आता अरण्यात जायला निघण्यापूर्वी अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. मग अनुसूया मातेने तिथे सीतेचा सत्कार केला. सीतेचं कौतुक केलं की सीते तू धर्मशील आहे. तू नातेवाईक, मानप्रतिष्ठा, राजवैभव सगळ्यांचा त्याग करून तू इथे आलेली आहे. आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. म्हणजे तुझे आपले स्वामी नगरात राहावं किंवा वनात राहावं, त्यांना घर असो किंवा नसो, तो माणूस चांगला असो किंवा वाईट असो, धनवान असो किंवा धनही नसो, तो प्रत्येक स्त्रीला आपला नवरा प्रिय असला पाहिजे. आणि अशा स्त्रियांना शेवटी मोक्ष मिळत असतो. उत्तम स्वभावाच्या नारीसाठी पती हा परमेश्वर असतो, असा उपदेश अनुसूया मातेने इथे केलेला आहे. दुःशीला काम वृत्तो वा धनैर्वा परिवर्जिता, स्त्रीणाम आर्य स्वभावान परमं दैवतम पती. म्हणजे तो दुःशील असो, कामवृत्त असो, धन असू दे नसू दे, स्त्रिया आर्य स्त्रियांसाठी पुरुष पती हा परमं दैवतम पती, असा उपदेश अनुसूयेने तिथे केलेला आहे. आता अनुसूया या अत्री ऋषींची पत्नी आहे, आपल्याला माहिती आहे. तिच्या आश्रमात ते दोघं आलेले आहेत. आणि या अनुसूयेबद्दलचा असं सांगतात कथा की एकदा 10 वर्ष पाऊस पडला नव्हता. ओळीची 10 वर्ष सगळं जग, वनस्पती, शेती सगळं जळून गेलं होतं. तेव्हा या अनुसूयेने उग्र तपश्चर्या केली होती, कठोर नियम पाळले होते. आणि तिच्या त्या तपाने प्रसन्न होऊन परत त्या सृष्टी मातेवर सगळी फुलं झाडं सगळं निर्माण झालं होतं. आणि ती मंदाकिनी तिची म्हणजे पाणी नाही म्हणून ती मंदाकिनी वाहत नव्हती. ती आहे त्या अनुसूयेच्या तपामुळे ती व्हायला लागली. 10,000 वर्ष तपश्चर्या केली, उत्तम व्रत आचरली आणि मग तिथल्या सगळ्या ऋषींची विघ्न तिने निवारण केली. म्हणून ती अतिशय वंदनीय आहे. आणि तिला काम आणि क्रोध कधीही शिवत नाही. म्हणून ती अनुसूया आहे. कधीच कोणाची असूया धरणारी ती अनुसूया. आणि हे सगळं वर्णन, हे सगळं ओळख तिची कुणी करून दिली सीतेला? स्वतः अत्री ऋषींनी. म्हणजे एखाद्या पतीने आपल्या पत्नीचं इतकं कौतुक करणं किती दुर्मिळ गोष्ट आहे. ती अत्री ऋषींनी केली आणि आपल्या पत्नीची ओळख त्या सीतेला करून दिली. आणि मग अनुसूया आणि सीतेचा संवाद आहे की नारीचा गुरु म्हणजे तिचा पतीच असतो. आणि मग सीता म्हणते की तुम्ही मला उपदेश केला की पती कसाही असला तरी त्याला पूज्य मानणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. तो मला उपदेश आधीपासूनच माहिती आहे. सीता म्हणते तो मला आधीपासूनच माहिती आहे. माझ्या विवाहाच्या वेळेला माझ्या मातेनी अग्नीच्या साक्षीने मला हाच उपदेश केला होता. नंतर माझ्या सासूबाई कौशल्याबाईंनी पण मला हाच उपदेश केला होता. आणि तो माझ्या हृदयात अगदी स्थिर आहे. मी तो विसरलेली आहे. न विसरू तुम्ही सर्व वाक्य स्वयं धर्मचार्य. धर्मचार्यांनी कसं वागावं ही जी सगळी वाक्य मला माझ्या आईने आणि सासूबाईंनी सांगितले की न विसरतो, ती मी कधीही विसरणार नाही. पतिशुश्रूणानां तपो नान्यत् विधीयते. पतीची सेवा करण्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही, हे मला त्या दोघींनी सांगितलं आहे. आणि ते मी फक्त लक्षात ठेवलेलं आहे. तो उपदेश माझ्या हृदयात चांगला स्थिर आहे, त्याची मला आठवण आहे. आणि म्हणून हे माते अनुसूया धर्मचार्याने माते की आपण जो उपदेश केलाय, माझ्या स्वजनांनी जो मला उपदेश केलाय, तो मी कधीही विसरून जाणार नाही. आणि स्त्रीसाठी पतीच्या सेवेसारखं दुसरं कुठलीच गोष्ट नाही याची मला जाणीव आहे. याच्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. म्हणजे जसं तिने उदाहरण दिलं त्यावेळेला वाल्मिकींनी, जसं सत्यवानाची पत्नी सावित्री कधीही त्याला सोडून गेलेली किंवा चंद्राची रोहिणी त्याला कधीही सोडून जात नाही, म्हणून त्या दोघी पातिवृत्याचं उदाहरण म्हणून दिल्या जातात.
सत्यवानाची सावित्री आणि चंद्राची रोहिणी त्यांचंच अनुपालन मी करणार आहे असं त्यांनी अन्नसूया मातेला तिथे वचन दिलेलं आहे. आणि मग तेव्हा अन्नसूयेने सीतेला तिची जन्मकहाणी विचारली आहे. तेव्हा तिने सांगितले की थोडक्यात सकृत पश्चात पृष्ठाच लोके कन्या पिता जना प्रदर्शनमेव वापनोती शक्रेणापि समोभूमी. म्हणजे आता एक जगातलं सत्य तिने आपल्या बाबतीतलं सांगितलेलं आहे. अनुसूयेच्या आग्रहावरून जन्मकथा सांगितली की जमिनीत सापडलेल्या सीतेला जनकाने स्वतःची कन्या मानले, तिचं पालन पोषण केलं आणि ती विवाह योग्य झाल्यावर पिता या नात्याने त्याला काळजी वाटायला लागली. कारण त्या काळातली सुद्धा परंपरा काय सांगते की या जगात कन्येच्या पित्याला मग तो अगदी इंद्रासारखा पिता असला तरी सुद्धा वर पक्षाकडून नेहमी अपमान स्वीकारावा लागतो. म्हणजे मुलगी जेव्हा लग्नाची होते तेव्हा पित्याला आधी काय वाटतं की आता आपल्यावर अपमान सोसण्याची वेळ जवळ आलेली आहे. ती वेळ जवळ आलेली आहे. आता जनकाला वाटलं, तो चिंतातूर झाला आणि तरीही ती चिंता दूर करण्यासाठी त्यांनी सीतेचं स्वयंवर करण्याचं ठरवलं. अशी आपली जन्मकथा आणि लग्नाची कथा, सीता स्वयंवराची कथा तिने अन्नसूयेला सांगितली. अन्नसूयेने मग सीतेला दिव्य वस्त्र दिली, आभूषणं दिली आणि मग तिचा तो सत्कार अन्नसूयेने केलेला पाहून, तो सत्कार पाहून श्रीरामही प्रसन्न झाले. त्यांचं आता अयोध्या कांड इथे संपलं आणि याच्या पुढे त्यांचं अरण्यकांड सुरू होणार आहे. कशासाठी तर त्यांनी जो त्या परब्रह्मांनी मानवतार घेतलेला होता, कशासाठी तर विनाशायच दुष्कृताम परित्राणाय साधूनाम हे काम त्यांचं करून झालं होतं विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळेला. परित्राणाय साधूनाम, आता त्यांना काय करायचं होतं, विनाशायच दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे, त्या रावणाचा नाश करून परत त्यांना मानव धर्माची स्थापना करायची होती. आणि त्याच्याकरता आता त्यांचं ते अरण्यात आत गेले नसते तर पुढचं रामायण घडलंच नसतं. म्हणून आता रामांनी लक्ष्मण आणि सीतेचं वनात प्रवेश केला. तपस्वी, धर्मचारी, धर्मपरायण अशा लोकांना त्रास देणाऱ्या अशा नररूपी राक्षसांचा त्यांना नाश करायचा होता. आणि ते कार्य करण्याकरता आता ते अरण्यात प्रवेश करते झाले. इथे वाल्मिकींनी अयोध्याकांड हे जे दुसरं कांड आहे ते संपवलेलं आहे आणि पुढे आता अरण्यकांड सुरू होणार आहे. आपण गेले 4-5 महिने आधी बालकांडातली सुभाषितं बघितली आणि आता अयोध्याकांडातली सगळी सुभाषितं आपली बघून झालेली आहेत. पुढच्या महिन्यापासून अरण्यकांड सुरू होईल.